आता नाशिक महानगरपालिकेचा मी कार्यभार सांभाळलेला आहे आणि आपलं नवीन वर्ष पण जसा येत आहे त्याचप्रमाणे आपण नाशिक महानगरपालिकेसाठी जे काही नवीन काम आपल्याला करायचे आहे, जे फार गरजेचे आहे, अशा ते काही म्हणजे नवीन नाही बट जे खूप गरजेचे आहे पण एकदम सिंपल काम आहे. जसे की आपण सांगितलं तर वॉटर सप्लाय, क्लीन ड्रिंकिंग वॉटर, तो एक प्रोव्हिजन आहे. दुसरी सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस आहे, पब्लिक हेल्थ, वॅक्सिनेशन, थोडं एज्युकेशन, हे जे सगळे सेक्टर्स आहे त्याच्यावर माझा भर राहील की आपली जी बेसिक आपण एम्युनिटी सर्व्हिसेस देतो लोकांना त्याच्यामध्ये त्याचा दर्जा कसा वाढवायचे, ते क्वालिटी कशी इम्प्रूव्ह करायची आणि लोकांचा जे फीडबॅक आहे ते आपल्यापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, त्यासाठी प्रॉपर फीडबॅक मेकॅनिझम करून आणि त्याच्यावर ऍक्शन पण झालं पाहिजे. तर ह्यासाठी आम्ही एक स्ट्रॅटेजी डिव्हाइस करणार आहे. नंतर जे आपल्याकडे जसं मागे पण कमिशनर्सनी काही काम सुरू केले असेल तर जे काही पॉझिटिव्ह काम आहे आपण ते पुढे घेऊन जाणार आणि त्याच्या एक लॉजिकल कंक्लुजनवर आपण सगळे चांगले काम घेऊन जाणार आहेत. काही काम रखडलेले असेल, कुठे आपल्याला शासनाच्या जे कोऑर्डिनेशन आहे शासनासोबत तसं तो करायचे असेल, फंडिंगची काही कमी असेल तर ते आपण प्रायोरिटी ठरवून एक काम सुरू करणार. तर माझं टार्गेट हेच राहील की जे काही आपण पॉझिटिव्हली कन्स्ट्रक्टिव्हली काम करू शकतो मागचे 5-10 वर्षापासून जे चालू असेल किंवा जे कंटिन्यू करायचे ते मी करणार आहोत आणि त्याच्यावर माझा भर राहील. तशीच सूचना मी प्रत्येक HODला पण दिलेली आहे की तुमचे डिपार्टमेंट्सचे जे चालू प्रोजेक्ट्स आहे, जे रखडलेले प्रोजेक्ट्स आहे किंवा जे आकांक्षित म्हणजे थोडा फर्दर फ्युचरमध्ये प्लॅन्ड प्रोजेक्ट्स आहे त्याची माहिती आम्ही घेणार, प्रेझेंटेशन घेणार आणि त्याची प्रायोरिटी ठरवून ते आम्ही पुढे घेऊन जाणार. तर ट्रान्सपोर्ट पण एक माझा प्रायोरिटीचा सेक्टर आहे. तर यासाठी आता बघू की इथे काय प्लॅन केलेला आहे, काही ट्रान्सपोर्ट हब करायचे असेल किंवा काही दुसरी प्लॅनिंग असेल तर ते मला आता बघावं लागेल. आणि काही आपण स्मार्ट सोल्युशन्स काढू शकतो युझिंग द लेटेस्ट टेक्नॉलॉजी, तर ते आपण इथे करणार. सो प्लॅनिंग आहे, म्हणजे तो प्रायोरिटीचा एरिया आहे, तेवढाच मी सध्या सांगू शकते. कुंभचा एक विषय ऑफकोर्स आहे आणि कुंभसाठी आपल्याला आता जसा 2 वर्षाचा कालावधी आपल्याकडे आहे तर त्यासाठी आपल्याला ऑनरेबल डिव्हिजनल कमिशनर साहेबांच्या गायडन्स भेटलेला आहे. नाव इज द चेअरमॅन. मग आणि त्यांना खूप चांगला वाईड एक्सपिरियन्स आहे, पास्ट एक्सपिरियन्स आहे कुंभचा. मग त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं काम करणार. तर ते जे काही त्यांचा एक्सपिरियन्स असेल अँड ही इज व्हेरी टेक्निकली व्हेरी साऊंड अँड गिव्स व्हेरी व्हेरी गुड आयडियाज, तर ते सगळे आम्ही प्रॉपर बसून डिस्कशन करून मग पूर्ण डिस्ट्रिक्टचे ऑफिशियल्समध्ये कोऑर्डिनेशन ठेवून मी काम करतो. तर ती पण एक माझी प्रायोरिटी राहील. अँड अंडर दी गायडन्स ऑफ ऑनरेबल CM, ऑनरेबल UD मिनिस्टर, सेक्रेटरी सर, चीफ सेक्रेटरी मॅडम, सेक्रेटरी सर अँड ऑनरेबल डिव्हिजनल कमिशनर सर, आपण हे सगळे काम पुढे घेऊन जाणार आहोत, स्पेसिफिकली कुंभचा. ठीक आहे. माझा सगळ्यात मोठा टार्गेट जे राहील तो असं राहील की आपल्या मनपामध्ये जे लेवल्स असतात, जे डेस्क असतात, प्रत्येक कामाचा जसा काही एक पर्टिक्युलर डिपार्टमेंट असला तर त्याच्या जर ते 5-6 डेस्क पासून म्हणजे फिरून मग माझ्याकडे येत असेल तर तो लेवल्स आपल्याला कमी करायचे आहे. सो दॅट आपण टाइमली सर्व्हिसेस जे आहे राईट टू सर्व्हिसेस ऍक्ट प्रमाणे आपण देऊ शकणार. त्याच्यात प्रत्येक सर्व्हिसची लिमिट आहे की किती दिवसात एक सर्व्हिस म्हणजे आपल्याला डिलिव्हर केली पाहिजे शासनाने. तर त्याचप्रमाणे कुठे कुठे काय काय चेंजेस करायचे, काय वर्कफ्लोमध्ये चेंजेस करायचे ते मी थोडा करणार आहे. आणि माझा हेच टार्गेट राहील की कमीत कमी लेयर्समध्ये काम झालं पाहिजे. जे काही जर मला असेल की काही काम डेलिगेट करायचे आहे तर मी ते डेलिगेट पण करणार, कारण की प्रत्येक छोटी गोष्टी कमिशनरकडे पण नाही आली पाहिजे. डिपार्टमेंट हेड्स आहे ते कॉम्पिटेटिव्ह आहे, ते भरपूर, ते पण काही गोष्टी त्यांच्या लेवलपर्यंत संपू शकतात. तर माझा तो एक टार्गेट राहील की वर्क फ्लोमध्ये मी डेलिगेशन करणार. अननेसेसरी किंवा एकदम जे बुकिश वर्क आहे त्याच्यावर ते डेलिगेट करून मग थोडा सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस आपण प्रॉपर देऊ शकणार. तसा जर केला तर असं समजा की जे रेड टेपिझम असतो आपला ब्युरोक्रेसीमध्ये तो मला कमी करायचे आहे. सो दॅट सगळ्या लोकांना सोयी होईल, म्हणजे त्यांचे काम वेळेवर होईल आणि काही कंप्लेंट अशी येणार नाही.
तर ह्यासाठी पण आता पुढच्या आठवड्यात आम्ही थोडा स्टडी करणार. त्यानंतर जे आमचे इंटरनल प्रोसेसेस आहे, जसं ई ऑफिस सुरू करणे, जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता खूप जोराने चालू झाला आहे. नंदुरबारमध्ये असताना मी तिथे केला होता. आता NMRDला मी सुरू केलेला आहे म्हणजे आता 1 महिन्यापासून. HRMS सॉफ्टवेअर आहे, जे एक स्टँडर्डाइज शासनाचं सॉफ्टवेअर आहे, ते आम्ही इम्प्लिमेंट करणार. तसाच प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी पण आम्ही जे शासनाने दिलेलं आहे, असा काही वेगळे नवीन सॉफ्टवेअर इथे आम्ही करणार नाही, बिकॉज ते आपले काय आहेत ना, 1-2 वर्षानंतर ते बंद पडतात. कमिशनची बदली झाली की ते बंद होऊन जातात. तर शासनाने दिलेले जे काही स्टँडर्डाइज सगळे IT सॉल्युशन्स आहे, आम्ही तेच वापरणार. तर प्रोजेक्ट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे PWD डिपार्टमेंटचा आपल्या शासनाचा, तर ते आम्ही वापरणार. असं करून आपण एक एक अशा रिफॉर्म आपल्याला आणायचे आहे आपल्या ऑफिसमध्ये, सो दॅट एक थोडा कामामध्ये पण अशी शिस्त लागून जाईल की ते प्रॉपर चॅनलने चालला पाहिजे. जर ई ऑफिस सुरू झालं तर ऑफलाईन फाईल्सची काही गरज नाही, असं आपण करणार आहे. तर प्रशिक्षण देण्याचा जो कार्यक्रम आहे त्यामध्ये झालेला भ्रष्टाचार असेल, असे अनेक भ्रष्टाचाराचे आरोप तत्कालीन आयुक्तांवरती झाले. मी तेच सांगितलं आता की जे सिटीजन फीडबॅक आणि लोकल फीडबॅक आम्ही घेणार आणि त्यातून आम्ही हे करणार, प्रायोरिटी डिसाईड करणार की कुठे काय काय इम्प्रूव्हमेंट आपल्याला पाहिजे आणि ते प्रायोरिटी डिसाईड करून मग आपण जसं सांगितलं की आपल्याला पॉवर्स डेलिगेट करायचे, थोडं काम फास्ट झाला पाहिजे. मला असं वाटतं जर आपण काम फास्ट सुरू केला तर आपोआप भरपूर कंप्लेंट्स बंद होऊन जातात. तर ते सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस आपल्याला द्यायचे आहेत. आणि राहिली आपली जी गोष्ट आहे की ते चौकशी बद्दल, तर ते जसं माझे वरिष्ठ मला सांगतील तसं आम्ही करू. पण माझं असं म्हणणं आहे की आपल्याला त्याचे थोडे पॉझिटिव्ह आउटकम्स घेऊन पुढे आम्ही जाणार आहोत, कारण की मला ही संधी मिळालेली आहे. माझा पूर्ण प्रयास हाच राहील की किती पॉझिटिव्ह डिफरन्स आम्ही नाशिकसाठी करू शकणार. आणि माझी आउटपुट म्हणजे माझा जे आउटलुक आहे ते पण आम्ही पॉझिटिव्हच ठेवणार. मागे काय झालं काय नाही मला माहीतच नाही विषय तो. जसं जसं माझ्या समोर येईल तसं तसं आपण बघू. बट माय प्रायोरिटी इज टू लुक ॲट द पॉझिटिव्स आणि पुढे बेस्ट कसा करायचे तेवढंच. स्मार्ट सिटी डिपार्टमेंटचा पण अजून आढावा मला घ्यायचे आहे. आज पहिलाच दिवस आहे. तर म्हणजे हे थोडासा काय होतो की ना, असं जसं तुम्ही म्हणताय ज्याप्रमाणे की स्मार्ट सिटीमुळे असं आहे, तर जे काही ॲक्च्युअल रिझन असेल ते पाहून आम्ही, तो माझी प्रायोरिटी राहील की गुड रोड्स, प्रॉपर स्ट्रीट लाइटिंग, आपल्याला पुढचे 2 वर्षात हे थोडा याच्यावर काम करायचे आहे. आणि माझं टार्गेट आहे की कुंभ येण्याच्या आधी नाशिक जे आहे ते आपल्या देशात, राष्ट्रात ते जे स्वच्छता अभियानचा असो किंवा बाकी सर्व्हिसेसमध्ये असो, वी शुड कम इन टॉप 10 ऑल ओव्हर इंडिया. तर त्याच्यात रोड्स पण येईल, ट्रान्सपोर्ट पण येईल, स्वच्छता पण येईल. तर प्रत्येक सेक्टरवर ऑलरेडी आम्ही सांगितलं आहे की आम्ही एक रोडमॅप तयार करणार आणि कसा फास्ट एकदम इम्प्रूव्हमेंट आपण करू शकतो ते आपण तसं करणार. पण टार्गेट आहे की आपल्याला नाशिक म्हणजे खूप खूप भरपूर स्कोप आहे नाशिकमध्ये इम्प्रूव्हमेंटचा. स्वच्छताच्या दृष्टीने ऑलरेडी म्हणजे आपला बेंचमार्क थोडा हाईच आहे. तर इंदोरपेक्षा आपल्याला बेटर करायचं आहे नाशिकला. अँड तुमची कोऑर्डिनेशन, तुमची कोऑपरेशन, सिटीजन्सची कोऑपरेशन त्यासाठी मला हवी आहे. तर तोच एक माझी पण रिक्वेस्ट आहे की तुमच्याकडनं जे फीडबॅक आहे ते रेग्युलर मला देत चला, सो दॅट वी कॅन वर्क नाशिकला म्हणजे अजून थोडा सुंदर करण्यासाठी आपण काम करू शकणार. कसं होईल ते चेक करावं लागेल. पण ही जी प्रॉब्लेम आहे ही रुरल सेक्टरमध्ये पण आहे. जिल्हा परिषद असताना म्हणजे सीओ जिल्हा परिषद असताना पण ते प्रॉब्लेम होती, कलेक्टर असताना पण नेहमी पाहिली आहे की थोडी प्रॉब्लेम आहे. बट मॅक्सिमम कसं याचं सोल्युशन होईल ते मी काढून घेऊ. देर विल बी नो डिफरन्स इफ एनिथिंग इज इलिगल. जर काही इलिगल असेल, चुकीच्या रीतीने ते काही मंजूर पण झालं असेल, आम्ही त्याच्यावर ऍक्शन घेणार, नो डाऊट आहे. आणि नवीन आकृती बंदसाठी पण आपला प्रस्ताव गेलेला आहे. तर हे शासनाकडून फॉलोअप करून आम्ही करून घेणार. तसा शासनाकडून फॉलोअप करण्यासाठी आम्ही आहोत, आपले डिव्हिजन कमिशनर साहेब आहे, बाकीचे पण सेक्रेटरी सर पण खूप रिस्पॉन्सिव्ह आहे. तर होपफुली ही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकणार जर शासनाची मदत असली. 169 झोपडपट्ट्या नाशिक अनेक ठिकाणी अशा अवस्था आहे की महिला. तर हे जे सगळी वस्ती आहे, तर नाशिकला आपल्याला सुंदर करायचे सगळ्यात प्रायोरिटीचे एरिया हेच एरियाज असणार आपले. तिथे जे काही बेसिक सर्व्हिसेस आहे, पिण्याचं पाणी, स्वच्छ पिण्याचं पाणी, टॉयलेट, रोड्स, स्ट्रीट लाइटिंग, ही 4 सर्व्हिसेसवर आम्ही खूप भर देऊन काम करणार. आणि जर असला तर आपण ह्याच एरियापासून तुम्हाला आदेश केलेले की दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन पाळणार, तुम्ही पाळणार? डेफिनेटली तो होईल. तो ऑलरेडी शासनाचे आदेश आहे तसे की लोकशाही दिवस आपल्याला दर सोमवारी पाळायचे आहे.
मग तसं आम्ही इथे पण चालू करणार. ट्रॅफिकचं ऑलरेडी सांगितलं माझी प्रायोरिटी की जे काही पॉझिटिव्ह काम आहे, आता पुढे जे डेव्हलपमेंट करायचे ते मी करणार, आणि हे जे विषय तुम्ही सांगितला याबद्दल शासनाचे जे काही निर्देश असेल ते मी पालन करणार. आम्ही रूल्स प्रमाणे करणार काम. जे जर चुकीचं काही झालं असेल तर ते मी पण शासनाला तसा सांगणार. जे तो माझा काही हे नाही आहे की असा करायचे तसा करायचे, जे रूल्स आहे ते मी फॉलो करणार. असं नाही मी म्हणाला की मी काम नाही करणार करप्शनवर किंवा जे काही आहे. माझा जेव्हा जसं मी सांगितलंय की डेलिगेशन मला करायचे, आपले जे लेवल्स आहे, डेस्क आहे, नंबर ऑफ डेस्क ते कमी करायचे, सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस करायचे. म्हणजे याचा एकच अर्थ आहे की जर काही करप्शनची कंप्लेंट असेल तर ते कंप्लेंट आपल्याकडे म्हणजे तसं झालाच नाही पाहिजे. माझी ती सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे. डे टू डे सर्व्हिसेसमध्ये जर एक सर्टिफिकेटसाठी कोणाला 10 दिवस यावं लागते तर ते आता राईट टू सर्व्हिसेसमध्ये त्यांना वेळेवर भेटेल. काही परमिशनसाठी, बिल्डिंग परमिशनसाठी त्यांना वेळ लागत असेल ते आता वेळेवर भेटेल. इकडे तिकडे फिरावं लागते तर तो नाही होणार. ती माझी सगळी प्रायोरिटीज मी तशीच सांगितली आहे. म्हणजे की मी ह्या असा पुट करण्यापेक्षा थोडं पॉझिटिव्ह मध्ये पुट केलं. काय असतो हे माझा पहिला दिवस आहे. हे सगळं बोलून जास्त काही हे नाही. मी ऑलरेडी सांगितलं जिथे जिथे मी हो. बाकी ई ऑफिस केला तर आपलं सगळं सिस्टम ऑनलाईन होऊन जाईल, एक फ्लो एस्टॅब्लिश होऊन जाईल. मग त्यापेक्षा इकडे तिकडे जास्त काही होणार नाही. आपली टाइमलाईन आपल्याला कळून जाईल की कुठे फाईल जास्त पेंडिंग आहे, 15 दिवसापासून याच डेस्कवर पेंडिंग आहे, ते मला डायरेक्ट कळून जाईल. मग हे सगळी गोष्टी गेली आपोआप टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण ही सगळी प्रॉब्लेम्सचं आपण निवारण करू शकतो असं माझं म्हणणं आहे. आणि अजून थोडी वेळ द्या, ते सगळं क्लिअर होईल. कारण की त्याशिवाय आपला शहर पुढे जाऊ शकत नाही. आपल्याला थोडे प्लॅनिंग अशी करावं. आधी काय आहे ना की हे टपरीवाले आहे ते थोडे म्हणजे तसं गरीब असतात, जे काही त्यांच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करून त्यांना कसं आपण मॅक्सिमम रिलोकेट आणि रिहॅबिलिटेट करू शकणार, त्या प्लॅनिंग करून मग आपण त्यांना तिथून हे उठवणार आहेत. आणि त्यासाठी वेळ लागेल पण तो होईल. शेवटी तो माझा एक प्रायोरिटीचा एरिया आहेच की कुठे जसं पंचवटी एरियामध्ये आपण गेले तर भरपूर म्हणजे खूप नॅरो लेन्स आहे, आणि कुंभमध्ये आपल्याला तसा ते प्रॉपर वाईडनिंग करावं पण लागेल. पण ह्या लोकांचा पण प्रॉपर रिहॅबिलिटेशन झालं पाहिजे. जसं कोणालाही अडचण येऊ नये असं करून आम्ही जे आहे ते अतिक्रमणवर पण काम करणार. कुठे म्हणजे भरपूर ठिकाणी काम पण चालू आहे. तर जोपर्यंत काम चालू राहणार तोपर्यंत थोडा तर तिथे लोकांना अडचण होणारच आहे. माझा प्रयास हाच राहील की जिथे म्हणजे काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक जॅम होत आहे तिथे आपण फास्ट एकदम म्हणजे जेवढ्या तातडीने आपण काम करू शकतो तेवढं आम्ही करणार. तर सगळे ठेकेदारांना सगळी ते इन्स्ट्रक्शन जाईल की कामामध्ये काहीही डिले आम्ही टॉलरेट करणार नाही, आणि क्वालिटी आणि टाइमली डिलिव्हरी हे माझे प्रायोरिटीचे विषय राहणार सगळे बांधकामाबद्दल. डेफिनेटली 100%. ओके. तर यासाठी आपल्या NHM मध्ये जे प्रोव्हिजन असतात की आपण कशा काही इव्हन काही कॉन्ट्रॅक्च्युअल सर्व्हिसेस घेऊ शकतो जे शहरमध्ये बाकी प्रायव्हेट लोक उपलब्ध असेल तर शासनाचे ठरवलेले जे रेट्स आहेत त्याप्रमाणे आम्ही तसा ट्राय करू. आणि ते म्हणजे माझा पूर्ण प्रयत्न राहील की आपण ऍटलीस्ट टेक्निकल पोस्ट जे आहे ते सगळी आम्ही भरून घेणार, इधर परमनंट किंवा टेम्पररी जसं असेल.